भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरीचा स्फोट, फेरफारासाठी 5,000ची लाच घेताना उपअधीक्षक व भूमापक एसीबीच्या जाळ्यात. भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस येथे मालमत्तेच्या फेरफारासाठी 5,000 रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या 2 शासकीय अधिकाऱ्यांना अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी रंगेहात पकडले. उपअधीक्षक सकाराम नरसिंग पवार आणि नजूल परीक्षण भूमापक आशिष काशीनाथ श्रीलोकार यांनी मंगळवारी दिनांक 3 फेब्रुवारी 2026 सापळा कारवाईत अटक करण्यात आली. महिला तक्रारदार यांच्या सासऱ्यांनी बक्षीसपत्राद्वारे दिलेल्या मालमत्तेचा फेरफार करून देण्यासाठी दोघांनी संगनमताने लाच मागितल्याचा आरोप आहे. एसीबीने पडताळणी केल्यानंतर नियोजित सापळा रचला. सापळ्यात आरोपी शेलोकार यांनी पंचासमक्ष 5,000ची लाच स्वीकारली. त्यातील 2,500 रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित रक्कम उपअधीक्षक पवार यांना देताना दोघेही कार्यालयातच रंगेहात पकडले गेले. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे व पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओळके, अर्जुन घनवट तसेच एसीबी पथकाने केली. दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईने शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार उघड झाला असून लाचखोरी विरुद्ध एसीबीचा कडक इशारा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.